पद एक मागणारे हजार, कोणाला एकालाच मिळणार आहे. हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास. आमच्या माजी खासदाराने मनमाड इंदोर मंजूर केले, जे रस्ते झाले, पाणी झालं, ट्रेन आली, तर फक्त आणि फक्त एअरपोर्ट. का या शहराला जे अतिक्रमण ग्रस्त शहर हो, हॉकर्सच हॉकर्स या शहरात, रिक्षाच रिक्षा या शहरात. मी हे कधीच सांगणार नाही का मी या शहराला सिंगापूर करेन. त्याच्यावर स्टे कोणी आणला, इथला आमदार काय झक मारतोय, आम्ही अक्कलपाड्यावर नाही होणार. ते 150 कोटी रुपयात 7 नवीन पाण्याच्या टाक्या आम्ही करू. नमस्कार. विकासाचा पंचनामा या आमच्या सदरामध्ये आज आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहे ते व्यक्तिमत्व अतिशय सुपरिचित आहे आणि हे सगळीकडे बोललं जातं. म्हणजे नागरिकांचे जे काही मूळ प्रश्न आहेत या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आज आम्ही खरं म्हणजे तुमच्यासमोर आलेलो आहोत. धुळ्याच्या BJPच्या संघटनात्मक भूमिकेमध्ये अतिशय महत्त्वाची मोलाची भूमिका ज्यांनी बजावली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची ज्यांनी धुळ्यामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये ज्यांचं अतिशय मोलाचं योगदान होतं असे अनुप अग्रवाल यांच्यावर ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी या पक्षानं एक महत्त्वाची धुरा आता दिलेली आहे, ती धुरा म्हणजे या वेळच्या आमदारकीसाठी ते एक प्रमुख प्रबळ असे एक उमेदवार मानले जातात. नमस्कार अनुप. नमस्कार. मला असं वाटतं की तुमच्याशी चर्चा करताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा वाटतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुम्ही कधी जोडल्या गेलात? मी 3ऱ्या पिढीत काम करतो. माझे आजोबा RSS पासून, माझे वडील, आता मी, तर घरातला बालकडूच ते आहे मला. माझं वय आज 50 आहे. बरोबर. वडिलांचं 76 आहे. हो. आजोबा 80 वर्षाचे 85 वर्षाचे होते तेव्हा वारले. शाखेमध्ये नेहमी जाणं असायचं. मला असं वाटतं की शाखेमधून जे बाळकडू आपल्याला मिळालं त्या बाळकडूच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असेल की आजोबा आणि वडिलांकडून पण एखादा असा महत्त्वाचा जो मेसेज जो तुम्ही देऊ शकाल. त्यांच्यामुळंच आज मी या राजकारणात आलो. बरोबर. आणि एकच शिकवलं आम्हाला आमच्या आजोबांनी वडिलांनी, निष्ठा. आणि ती निष्ठा माझी या पक्षावर आहे. 3ऱ्या पिढीत काम करतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे. गेल्या 15 वर्षापासून माझी इच्छा होती, परंतु काही कारणास्तव मला तिकीट नाही मिळालं. परंतु पक्षाने मला आज न्याय दिला आणि माझ्या रूपाने एक महायुतीचा उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिला. तर मी प्रथम पक्षाचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला असं या अनुषंगानंच विचारावं असं वाटतं की पक्षानं आता तुम्हाला संधी दिली आहे. बघा आता एक दिलानं सगळे तुमच्यासाठी काम करणार आहेत. कारण झालं आहे असं की बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आता सगळीकडेच महाराष्ट्रातलं बदलतं राजकारण असं सांगतं की ज्या वेळेला एखाद्या इच्छुक उमेदवाराला संधी नाकारली जाते त्यावेळेला त्या उमेदवाराच्या मनामध्ये एक अढी असते आणि मग ती अढी घेऊन कदाचित त्या प्रचारामध्ये ती अढी दिसून येते. असं काही होईल तुमच्या बाबतीत असं वाटतं? बिलकुल होणार नाही. कारण की मी कधीच माझ्यासाठी स्वतःसाठी कुठलंच संवैधानिक पद घेतलेलं नाही. बरोबर. मी पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाने दिलेलं मला अध्यक्षपद ही जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकलेली होती. आणि आम्हाला हे शिकवलं गेलं आहे संघापासून का मी जेव्हा आपण आपला परिचय देतो तर आम्हाला असं शिकवलं गेलं आहे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ही जबाबदारी माझ्याकडं आहे. बरोबर. असं आम्हाला संघाकडनं आणि लहानपणापासून शिकवण आहे. तर ती जबाबदारी माझ्यावर होती. पण मी संविधानिक पद कधीच घेतलं नाही. जेही कार्यकर्त्यांसाठीच केलेलं आहे आजपर्यंत. सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून पक्षाची कोणीही गद्दारी करणार नाही याची मला खात्री आहे. याच विषयावर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकूयात की महायुती यावेळेला तुमच्यासोबत म्हणजे बाकीचे पण प्रमुख घटक पक्ष पण तुमच्यासोबत आहेत. त्यांच्यासुद्धा काही सुप्त इच्छा होत्या की आम्हालासुद्धा ती उमेदवारी करायला मिळावी आणि शिंदे सेनेचे काही उमेदवार असतील किंवा अजितदादा गटाचे काही उमेदवार असतील त्यांचंसुद्धा असं इच्छा होती की उभं राहायचं.
ते एक दिलानं मदत करू शकतील? 100% करते. कारण की शेवटी बघा, राजकारणात जेव्हा माणूस येतो ना, काहीतरी विजन आणि काहीतरी अपेक्षा घेऊन येतो. बरोबर. त्यांच्याही आहेत, त्यांनीही काम केलं आहे, तेही नाकारू शकत नाही. बरोबर. का कोणीच काम नाही केलं आहे. ज्यांनी त्याच्या त्याच्या परीने काम केलं आहे. परंतु पद एक, मागणारे हजार, कोणाला एकालाच मिळणार आहे. तर देवाच्या कृपेने, मातेच्या कृपेने मला आज ती संधी मिळाली, म्हणून कोणी नाराज राहणार नाही. थोडंफार मनात दुःख होतं, पण तो दुःख दूर होईल आणि तुम्ही व्यक्तिशः सर्वांना भेटणार आहे मी. बरोबर. आणि एक मताने, एक दिलाने आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत. तुमचा आमदार म्हणून जेव्हा तुम्ही निवडून याल त्यावेळेला काय असं ब्रीदवाक्य असेल? माझं आजपासून नव्हे तर गेल्या 4-5 वर्षापासून एकच ब्रीदवाक्य आहे: हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास. या 2 गोष्टीवरच मी ही निवडणूक लढवणार आहे. विकासाचा जो आराखडा तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुमचं जे विजन आहे ते नेमकं काय असणार आहे? म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही काय अपेक्षा ठेवतात की बा हे मला करायचं आहे? हे बघा, धुळं शहर हे सर्व विश्वेश्वराने रचवलेलं शहर आहे. या शहराला आजूबाजूला 3 राज्य जोडतात. हायवेचा जाळा आहे. बरोबर. आत्ताच आमच्या माजी खासदाराने मनमाड इंदोर मंजूर केले, काम चालू झालेलं आहे. सर्वात पहिले या शहराला इंडस्ट्रीजचं काम मी हातात घेणार. त्याच्यासाठी केंद्रात सत्ता लागते आणि ती सत्ता आज जनतेच्या आशीर्वादाने मोदी साहेबांची आहे. आणि मोदी साहेबांचं विजन मोठं आहे. या ठिकाणी अक्कलपाड्यावरनं मी पाणी आणण्यात यशस्वी झालो. एवढं मोठं धरण, 2,500 कोटीचं धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आहे. म्हणजे रस्ते झाले, पाणी झालं, ट्रेन आली. आता फक्त आणि फक्त एअरपोर्ट, त्याची धावपट्टी वाढवणे, नाईट लँडिंगची व्यवस्था करणे, ह्या कामांना मी सर्वात प्रथम प्राधान्य देईल. दुसरं मोठं काम मी करेल का, या शहराला जे अतिक्रमणग्रस्त शहर आहे, हॉकर्सच हॉकर्स या शहरात, रिक्षाच रिक्षा या शहरात. पण हे कशामुळे? तर त्यांच्याकडं कुठल्याच बिचारांकडे उद्योगधंदे नाही. लोकांनी दर टायमाला त्यांना चॉकलेट दिल्या. काही कामदार होऊन गेले, 15 वर्ष या शहराचा आमदार राहिले. परंतु मला सांगा, विकासाचा काय ध्येय? फक्त खालच्या भाषेत शिवीगाळ करणे, गलिच्छ बोलणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे, आणि ती संस्कृती माझी नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे. मी कोणाविषयी खालच्या भाषेत बोलू शकत नाही. तर सर्वात प्रथम त्यांना हक्काची जागा मिळेल. या शहराचे रस्ते चौडे करू, कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही याची मी काळजी घेईन. मी हे कधीच सांगणार नाही का मी या शहराला सिंगापूर करेल. हे कधीच सांगणार नाही ऑस्ट्रेलियाचं एखाद्या गावाचं नाव घ्यायचं जे मलाही माहिती नाही. तुमच्या पक्षातले काही लोक असं म्हणायचे की बा आम्ही शांघाय बनवू, सिंगापूर बनवू, असं आमच्या रोज पाणी देऊ. आमच्या तसे क्लिप्स आता व्हायरल होत आहेत. म्हणजे विरोधकांकडून ज्या पद्धतीच्या क्लिप्स येतात, आम्ही कधीच बोललो नाही की आम्ही पाणी देऊ बोललो. पाणी आम्ही अक्कलपाड्यावरनं आणलं. पण भैया असं झालं की तुमच्याकडे विकासाची नीती होती आणि दिशा पण होती. तुमच्याकडे महानगरपालिकेची एक हाती सत्ता होती, केंद्रात पण आणि राज्यात पण तुमचं सरकार होतं. तरी शहराचा हवा तसा विकास, म्हणजे जसे रस्ते हवे होते किंवा जसे उद्योगधंदे हवे होते, MIDC ज्या पद्धतीने फ्लरिश व्हाणं अपेक्षित होतं, विजेचा प्रश्न आहे सर, तर तो सुद्धा मला एक सांगा. आता फार चांगला मुद्दा घेतला तुम्ही. महापालिका आमच्या ताब्यात होती, परंतु राज्याची सत्ता आमच्याकडं नव्हती. सुरुवातीला नव्हती, नंतर ती आली. आणि 2च वर्ष झाले. बरोबर. आम्ही अक्कलपाड्यावरनं पाणी आणला, 2.5 वर्ष करोना लागला, संपला विषय. पैसे थांबवण्यात आले योजनेचे. टावर गार्डन त्यावेळेला 5 कोटी रुपयाचं मंजूर झालं होतं. त्याच्यावर स्टे कोणी आणला? आज त्या टावर गार्डनला मला 7 कोटी रुपये लागत आहेत. 2 कोटी रुपये जे जनतेचे गेले त्याला मग आता कारणीभूत कोण? बरोबर. तो स्टे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही उठवलं. मग याला कारणीभूत कोण? विजेचा प्रश्न आहे, महापालिकेच्या अखत्यारीत आहे. महापालिका करणार, इथला आमदार काय झक मारतोय? बरोबर. एकही उद्योग नाही.
इथला आमदार काय झक मारतोय. इतके वर्ष तुम्ही राज्य केलं, आम्ही पाणी आणू, एक थेंब पाणी आणलं या शहराला, आम्ही अक्कलपाड्यावरनं योजना आणू. 8-8 दिवस पाणी येत नाही. आता काही नाही, ठिकाणी तर 10 दिवस आता तसं नाही. आता 4 दिवसाआड आम्ही पाणी देण्यास सक्षम आहोत आणि अजून 150 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. ते 150 कोटी रुपयात 7 नवीन पाण्याच्या टाक्या आम्ही करतोय. बघा, पाणी इथं पडलंय, मला प्यायचंय, त्याच्यासाठी ग्लास लागेल ना, बरोबर, भरावं लागेल ना, ती तयारी करताय. ती तयारी आम्ही करतो. 5 वर्षात जादूची कांडी नाही. आणि राहिला रस्त्यांचा विषय, वाडी भोकर रोड कसा होता, झाला ना चकाचक कॉन्क्रीटचा. धान्य गोडाऊन पासून डायरेक्ट हायवेला आम्ही रस्ता जोडला, कॉन्क्रीट केला, झाला ना. 5वी गल्ली कॉन्क्रीट केला, झाला ना. भूमिगत गटार तुम्ही भूमिगत गटार केल्या, झाल्या ना. आज देवपूरमध्ये 145 किलोमीटर रस्ते आम्ही खोदले म्हणजे ती योजनाने खोदले. आज मला सांगा, तिथं 90% रस्त्यांचे कामं झाले ना. बरोबर. 4थी गल्ली कॉन्क्रीट झाला ना. 12 फत्तरपासून तर राजवाडे बँकेपर्यंत या रस्त्यावर तुम्ही महापालिकेत जा आणि तिथला रेकॉर्ड काढा. आत्तापर्यंत कमीत कमी 20 ते 25 कोटी रुपये खर्च झाले असतील. दरवर्षी तो रस्ता खराब व्हायचा. त्याला कारण होतं पाणीचा निचरा नाही. बरोबर. मग तुम्ही आमदार झक मारत होते. 15 वर्ष एक आमदार, 5 वर्ष दुसरा आमदार. आम्ही डोकं चालवलं, पहिले गटरी केल्या, पूर्ण ते चोकअप्स काढले आणि आता तिचा काँग्रेसचा रस्ता चालू आहे. 7.5 कोटीमध्येच रस्त्याचं काम बघा तुम्ही किती जोरात चालू आहे, किती असा थर आहे. मग तुम्ही काय करत होते. मग महापालिकेचं काम आहे, हे काम आमदाराचं असतं. उद्योगांनी, महापालिकेचा महापौर जाईल उद्योग आणायला, बरोबर, तो शहराचं बघेल का उद्योग आणायला जाईल. बरोबर. मग आमदार कशासाठी, त्याला नाव का दिलंय आमदार, ते आम लोकांचं दार आहे. बरोबर. कोणीही जाईल, कोणी येईल, पण आमच्या घरावर तर पाठीच असते, कोणी भेटायला येऊ नये. तो कसं काय आमदार झाला. लोकांना सर्व समजतं, फक्त गलिच्छ राजकारण आणि लोक कंटाळले हो. तेच ते चेहरे बघून काहीतरी नवीन हवं आहे लोकांना. म्हणूनच म्हणजे आम्ही तुमच्याकडे बघताना हाच विचार करतो की तुमच्या विरोधात आता जी काही लोक उभे राहत आहेत, तर ते एक तर विद्यमान आमदार आहेत, एक माजी आमदार आहेत, आणि अशाच प्रकारची सगळी मंडळी समोर. तर त्यांच्यासमोर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासमोर काही मोठं आव्हान आहे? काहीच नाही दोघं माझ्यासमोर, 0. माझं त्यांच्याशी आव्हानच नाही आहे. तुम्हाला पूर्ण खात्री आहे? मला खात्री नाही. माझी लढाई ही इर्शाद जागीरदारशी आहे. बरोबर. म्हणजे हे 1 to 1 फाईट तुम्ही 1 to 1 आमच्या दोघांमध्ये. हे दोघं तिघं कोणी बाकी कोणाचाच काहीच संबंध नाही. ही जी मध्ये मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आता जे स्वतःला म्हणतायत की आम्हाला नाही तिकीट मिळालं, आम्ही सुद्धा तिथे महत्त्वाचे प्रबळ त्याच्यावर आज आपण नाही बोलू शकत नाही. त्याला अजून वेळ आहे त्या गोष्टी. मग आता आपण असं म्हणूयात की ही फाईट सरळ सरळ 2 लोकांमध्ये, इर्शाद जागीरदार वर्सेस अनुप भैया अग्रवाल. मग ही फाईट धर्माच्या दृष्टीने बघायची का ही फाईट विकासाच्या दृष्टीने बघायची? आत्ताच बोललो मी, माझा एकच अजेंडा आहे. दोन्ही सुद्धा एकच नारा माझा पहिल्यापासून आहे, धर्माची कास आणि विकासाचा ध्यास घेऊन मी या शहरात जनतेसमोर आलेलो आहे. ते प्रबळ उमेदवार आहेत असं वाटतं? प्रश्नच नाही. का असं वाटतं तुम्हाला की इर्शाद जागीरदार नया चेहरा आहे, बरोबर, माझासारका, आणि जनता तेच ते चेहरे बघून कंटाळलेली. बरोबर. म्हणून ही फाईट 1 to 1. हो. घरी तुम्हाला वेळ देता येतोय सध्या? घरी गेल्या 8 वर्षापासून वेळ देत नाही. मग त्याची बायकोला तक्रार- रात्री भेटतो. त्या तक्रार नाही करत? होतात, पण त्यांनाही माहिती आहे का आता समाजसेवेची आवड लागलेली आहे, काम करतोय, करत असतो. निवडून आल्यानंतर पहिलं काम काय करा? निवडून आल्याबरोबर मी सर्वात पहिलं काम एकच करेन, माझ्या वडिलांचे दर्शन घेईन. वा. ज्या ज्या ज्येष्ठांनी मला मदत केलेली आहे आणि आई एकविराचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कामाला लागेल. 100 दिवसाचा माझा अजेंडा ज्या दिवशी मी निवडून येईल त्याच्या 5 दिवसाच्या आत मी जनतेसमोर ठेवेल. कमी ह्या 100 दिवसात हे कामं मार्गी लावणार. राम को लाएंगे हे आपलं ब्रीदवाक्य होतं. राम तर आले. आता रामराज्य येण्याच्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चाललेले आहेत की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, महिलांचे स्वच्छतागृह धुळ्यामध्ये व्यवस्थित नाही आहेत, त्या बनवण्याच्या दृष्टीने. तर याच्यासाठी काही योजना तुमच्या डोक्यात आहे? बघा, आदरणीय मोदी साहेबांनी हर घर शौचालय ती स्कीम
12,000 रुपये 16,000 रुपये एखाद्या घराला देऊन तिथं शौचालय बनवलं. परंतु प्रॉब्लेम असा आला का लोकांचा 8x8चा तर रूम असतो, तर मग त्याला शौचालयाला जागा राहतो. त्या लोकांकडनं झालं नाही. लोकांचे घरं आज काही वर्षापासून बिचारे गरीब लोक राहतात, अतिक्रमणित आहे. त्यांना कोणीच हक्काचा उतारा आजपर्यंत दिला नाही. तर मी नगावबारी परिसर जो आहे तो गेल्या 20 वर्षापासून वंचित होता. माजी आमदार असतील, आत्ताचे आमदार असतील, त्यांनी तिथं जाऊन जाऊन आश्वासनं दिली का तुम्हाला ही जागा तुमच्या नावाने उतारा करून देईल. कोणीच केलं नाही. मी कुठल्याच पदावर नाही, साधा नगरसेवकसुद्धा नाही, परंतु जनतेच्या आशीर्वादाने, मला दैवी शक्तीच्या आशीर्वादाने, देवांच्या आशीर्वादाने मला काहीतरी अशी बुद्धी आहे का मी करू शकतो. मी त्यांचं काम करून दिलं आणि आज त्यांच्या ऑर्डरी झालेल्या आहेत आणि मोजणीचं फी पण भरली गेलेली आहे. आचारसंहिता उठल्याबरोबर त्यांना ते उतारे ताबडतोब मिळते. आजपर्यंत कोणीच केलं नाही का? ते इतक्या वर्षापासून तिथं राहतात, त्यांना अधिकार नाही. इथं तर आमदार जमीन लाटायचे कामं करतो. वक्फ बोर्डच्या नावाने 2023पर्यंत जी जागा महापालिकेच्या नावाने तिच्यावर वक्फ बोर्डचं नाव लागतं. कसं शक्य? या मुद्द्यावरून मला महत्त्वाचं विचार असं वाटतं की पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, सगळीकडे भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असावी असं स्वप्न तुमचंसुद्धा असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या मनात काय विचार येतो? माझ्या मनात एकच, असे जे युती आणि अनैसर्गिक युती ज्या घडतात असं नाही राहत. बघा, राजकारणात काही काही गोष्टी अशा असतात का त्या नाईलाज असतात. युती अनैसर्गिक करावी किंवा अनैसर्गिक युत्या होतात याला अर्थ नाही. युती झाल्यानंतर त्या सरकारने जनतेसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. मग तो कोणीही असो. युती का केली जाते मला एक सांगा. आज तुम्ही डॉक्टर आहात, उद्या तुम्ही डॉक्टर राहिले नाही राहिले किंवा तुम्ही आज 2 पेशंट दिवसात तपासत असाल, उद्या 4 तपासाल, त्याच्याने काही फार मोठा फरक पडणार आहे का? तर मग युती करून राज्य करणं याच्याने फरक पडणार आहे का? नाही, पण असं बऱ्याचदा काय होतं की निष्ठावंत कार्यकर्ते बोलताना असं म्हणतात, म्हणजे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण कार्यकर्ते असं म्हणतात, जे जुने अगदी, की हे नाही सहन होत, हे नाही बघितलं जात. आपण एका अशा माणसाचा भ्रष्टाचार सतत काढत आलो आणि त्याच्याच विरोधात आपण एवढी सगळी रान उठवलं, मेहनत केली आणि एका रात्रीतून अचानक त्याच्याबरोबर आपल्याला प्रचार करावा लागतो. हे दुःख त्यांना खूप जाणवतं. मला एक सांगा, आता तुम्ही राष्ट्रवादीच्या विषयावर सांगता, हो बरोबर. XYZ व्यक्ती आहे, त्याच्या बिझनेस एम्पायरमध्ये त्यांच्या वडिलांनी ते चेअरमन आहेत, मी तिथं डायरेक्टर आहे, पण पारंपरिक समजा माझं त्याच्यावर पुढं येणारा अधिकार आहे. परंतु माझे वडील जर अनैतिकतेने त्या ठिकाणी जर पैसे कमवत असतील आणि मला ते सहन नाही झालं आणि मी त्या एम्पायरमधनं बाहेर निघालो आणि माझं एम्पायर मी चालू केलं तर काय वाईट केलं? पण मग 70,000 कोटींचा घोटाळा तर त्यांच्यावर होता. त्यांच्यावर होता, तर उद्या जर एखाद्या एम्पायरमध्ये एखाद्या चेअरमनने घोटाळा केला तर डायरेक्टरचं नाव येतच ना. आणि राजकारणात तर एकमेकांवर शिंतोडे उडवणं यालाच तर राजकारण म्हणतात. पहिल्यासारखं थोडी राहिलं आहे. तर आत्ता जर मी बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्याबरोबर जर मी चांगल्या चांगल्या योजना या महाराष्ट्रात आणू शकतो, याच्या पहिलेही ते सत्तेत होते, आणू शकले का? कारण की त्यांच्यावर प्रेशर होते. आत्ता कसं काय आणू शकले? कारण की आमच्या मोदी साहेबांनी सर्वांना फ्री हँड दिलेला आहे. फक्त आणि फक्त विकास करा, जनतेचा पैसा जनतेपर्यंत परत पोचवा. आता ह्या शिंतोड्यांवरून आठवलं की विरोधकांतर्फे काही व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत आणि हे सारखं सांगितलं जातं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्या विद्यमान आमदार जे आहेत तर त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, कारण तुमच्याकडच्या बंडखोर व्यक्तीला तुम्हाला पाडायचं होतं. तर याच्यात किती तथ्य आहे? आमच्याकडचा कोणताच बंडखोर नव्हता. राजवर्धन कदमबांडेंना कधी भाजप पाडण्यासाठी हे नव्हते. सगळे काही करायचं. राजवर्धन कदमबांडे हे कधी भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट नव्हते. ते त्यावेळेला अपक्ष म्हणून जरी असले. सर्वात महत्त्वाचा विषय,
जे आरोप करताना त्यांनी मला एक सबूत आणून द्यावं. म्हणजे याच्यात तथ्य नाही. तथ्य जाऊ द्या हो, नाही होतं काय की त्यांनी मला सबूत आणून द्यावं का अनूप अग्रवालने फारुख शाहला या ठिकाणी अशी अशी मदत केली. नाही हे असं इथेच नाही, कोणच सगळीकडे देशामध्ये पण काय की MIM प्लॅन टीम बी आहे. एक लक्षात ठेवा, हां. बोलणारा कोण, समोरचा व्यक्ती बोलणारा कोण आहे याच्यावर पब्लिक सब जानती. म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करतात या सगळ्या. मी लक्ष अशा गोष्टींना लक्षच देत नाही. आता मी हे मान्य करेल, फारुख शाहने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. फोटो आहे, जग जाहीर आहे, केला आहे प्रवेश. हो, तोच याच्यात- दाखवला जातोय सगळं. नाही मग याच्यात काय चुकीचं आहे. बरोबर. उद्या तुम्ही आले माझ्याकडं आणि मला सांगितलं का मला भाजपमध्ये प्रवेश करायचं आहे, आमचा राजकीय पक्ष आहे, काय भजन मंडळी आहे का, बरोबर आहे. प्रवेश घेणार नाही का. बरोबर आहे. तुमचा प्रवेश घेतला, उद्या तुम्ही फुटून काहीतरी वेगळं करणार तर मी काय करणार आहे त्याच्यात. बरोबर. तुम्ही प्रवेश केला, नगरसेवकाला तुम्ही अपक्ष उभे राहिले, त्या दिवसापासून आमची त्यांची विषय संपला. ते नगरसेवकालाही पडले, त्यांच्या तकदीरमध्ये आमदार लिहिलेलं होतं, ते आमदार झाले. आणि जर मला फारुखला निवडून हे करायचं असतं, अहो माझ्या घरात मी 3ऱ्या पिढीत काम करतो आहे. माझे आजोबा हे या शहराला जर कोणी कथा किंवा धार्मिक प्रवृत्ती आणली असेल ना, ते माझ्या आजोबा. बरोबर. जेवढे कथा झाल्या आहेत ना, माझ्या आजोबांनी आणल्या आहेत. माझ्या घरापासून तर माझ्या मुलापर्यंत आमच्यात हिंदुत्वाचं भगवं रक्त आहे. बरोबर. आम्ही बिलकुल असे एडेचाळे करू शकत नाही. आता राजकारण आहे, सर्वांचे चिखलफेक होते. पाय जमिनीत गेले, त्यांना माहिती आहे आपण निवडून येत नाही म्हणून काहीतरी आरोप करतील. तुम्ही विरोधकांना काय मेसेज द्याल? मी काहीच उत्तर देणार नाही त्यांना. नाही असं नाही की बुवा एकूणच विरोधक म्हणून जे आता ते समोर जे काही लोक उभे आहेत त्या सगळ्यांना तुम्ही या माध्यमातून काय निरोप द्याल? मी हेच निरोप देईल का इलेक्शन येतात जातात, प्रामाणिक काम करा, जनतेला ठरवू द्या. ज्याला जनता ठरवेल तोच या शहराचा आमदार होणार. तुम्ही कितीही ओरडले, कितीही फुकले, काही केलं तरी काहीच होत नाही. जनतेला ठरवू द्या. राजकारण आज आहे, उद्या नाही आहे. तुम्हालाही या शहरात राहायचं आहे, मलाही या शहरात राहायचं आहे, प्रत्येकाला या शहरात राहायचं आहे. आपले विजन जनतेसमोर मांडा आणि जनतेला ठरवू द्या. तुम्ही 15 वर्षापासून विजन मानून थकले, त्याच्यातलं एकही काम तुम्ही केलेलं नाही. बरोबर. आम्ही भांडे वाटले, कोणी भांडे चोरले, आम्ही तर वाटले. आम्ही संस्थेला आमची जागा दान दिली शाळा बांधण्यासाठी. एखाद्या आमदाराने जागा चोरली स्वतःचं घर बांधण्यासाठी. हा फरक माझ्यात आणि दोघं उमेदवारांमध्ये. बरोबर. मला वाटतं या नोटवर आपण थांबूयात आणि तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा या निवडणुकीसाठी आणि भावी आमदारकीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊन आम्ही तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.